ही गोष्ट फक्त एका सरकारी धोरणाची नाहीये, तर ही कहाणी आहे एका नव्या राष्ट्राने आपलं भविष्य घडवण्यासाठी टाकलेल्या एका धाडसी पावलाची. ही कहाणी आहे एका अशा क्रांतीची जिने भारताचं शैक्षणिक आणि पर्यायाने सामाजिक भवितव्यच बदलून टाकलं. चला जाणून घेऊया 1968च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची ही रंजक कहाणी. बघा, देश स्वतंत्र झाला होता, पण आपल्यासमोर एक खूप मोठा प्रश्न उभा होता. तो प्रश्न म्हणजे ब्रिटिशांनी आपल्याला जी शिक्षण व्यवस्था दिली होती, जी फक्त कारकून म्हणजे क्लार्क तयार करत होती, तीच पुढे चालवायची की मग अशी एक नवी व्यवस्था तयार करायची जी स्वतंत्रपणे विचार करणारे, लोकशाहीची मूल्य जपणारे नागरिक घडवेल. खरं तर हेच होत होतं. भारताला स्वातंत्र्य मिळालं, पण आपल्या शाळा, आपल्या शिक्षण पद्धती अजूनही ब्रिटिशांच्याच मानसिकतेत अडकलेल्या होत्या. त्यांचं मुख्य काम होतं प्रशासकीय यंत्रणा चालवण्यासाठी माणसं तयार करणं. संशोधक, शास्त्रज्ञ किंवा काहीतरी नवनिर्माण करणारे घडवण्यावर भरच नव्हता. आणि म्हणूनच नव्या भारताची नवी स्वप्न पूर्ण करण्यासाठी या जुन्या शाळांमध्ये बदल करणं खूप गरजेचं होतं. तर मग आज आपण या धोरणाचा संपूर्ण प्रवास उलगडणार आहोत. म्हणजे याची गरज का निर्माण झाली, कोठारी आयोगाने याचा पाया कसा रचला, या धोरणाचे मुख्य स्तंभ नेमके कोणते होते, या सगळ्यामागे कोणती महान व्यक्तिमत्व होती आणि त्याचे दूरगामी परिणाम काय झाले आणि मर्यादा काय होत्या, हे सगळं आपण सविस्तर पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या मुद्द्यापासून, नव्या दिशेची गरज. स्वातंत्र्यानंतर असं नेमकं काय घडलं की देशाला आपल्या शिक्षण पद्धतीत इतका मोठा, इतका आमूलाग्र बदल करण्याची गरज भासली? या बदलाची ठिणगी एका मोठ्या संकटातून पडली होती. असं नाही की स्वातंत्र्यानंतर काही प्रयत्न झालेच नाहीत. राधाकृष्णन आयोग, मुदलियार आयोग असे प्रयत्न झाले होते, पण ते एका विशिष्ट भागापुरते मर्यादित होते. खरी जाग आली ती 1960च्या दशकात. 1962मध्ये चीनसोबत आणि 1965मध्ये पाकिस्तानसोबत झालेली युद्ध आणि त्याच काळात देशात असलेली अन्नधान्याची प्रचंड टंचाई, या सगळ्यामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली होती की देशाची सुरक्षा आणि आर्थिक स्थिरता ही थेट शिक्षणाशी जोडलेली आहे. आणि याच परिस्थितीतून एका व्यापक राष्ट्रीय धोरणाची गरज प्रकर्षाने जाणवू लागली. याची 4 मुख्य उद्दिष्टे होती. 1. घटनेनुसार मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण देणं. 2. देशातले भाषिक वाद मिटवून एक राष्ट्रीय एकात्मता निर्माण करणं. 3. देशाचा आर्थिक विकास आणि आधुनिकीकरण करणं. आणि 4. ग्रामीण आणि शहरी भागातील शिक्षणाची दरी कमी करून सामाजिक विषमता दूर करणं. आणि मग ह्या सगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी देशासमोरच्या आव्हानांना एक ठोस उत्तर देण्यासाठी स्थापना झाली कोठारी आयोगाची. हा आयोग म्हणजे जणू काही भारताच्या शैक्षणिक भविष्याची एक ब्ल्यूप्रिंटच होता. कोठारी आयोगाने आपल्या अहवालाच्या सुरुवातीलाच एक असं वाक्य लिहिलं जे आजही तितकंच खरं आहे. ते वाक्य होतं, राष्ट्राचे भवितव्य त्याच्या वर्गखोल्यांमध्ये घडत आहे. हे फक्त एक वाक्य नव्हतं, तर यामागे एक संपूर्ण तत्वज्ञान होतं की जर देश घडवायचा असेल तर सुरुवात वर्गातूनच झाली पाहिजे. बरं, तर या आयोगाने नेमके कोणते क्रांतिकारक उपाय सुचवले ज्यांनी आपल्या शिक्षण व्यवस्थेची पायापासून पुनर्बांधणी केली? चला आता ते पाहूया. या धोरणानं दिलेली सगळ्यात मोठी आणि चिरस्थायी देणगी म्हणजे 10+2+3 ही एकसमान शैक्षणिक रचना. याआधी देशभरात वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे पॅटर्न होते, पण या रचनेमुळे संपूर्ण देशाच्या शिक्षण व्यवस्थेत एक सूत्रता आली. याचा मोठा फायदा म्हणजे विद्यार्थ्यांना एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाणं सोपं झालं. दुसरा एक महत्त्वाचा आणि तितकाच गाजलेला मुद्दा होता तो म्हणजे त्रिभाषा सूत्र. देशात राष्ट्रीय एकात्मता वाढावी, पण सोबतच भाषिक विविधताही जपली जावी, हा त्यामागचा उद्देश होता. या सूत्रानुसार प्रत्येक विद्यार्थ्याने 3 भाषा शिकाव्यात. पहिली स्वतःची मातृभाषा, दुसरी हिंदी किंवा इंग्रजी आणि तिसरी आणखी एक आधुनिक भारतीय भाषा. एवढंच नाही तर विज्ञानाला शालेय शिक्षणाचा एक अविभाज्य भाग बनवण्यावर जोर दिला गेला. प्रत्येक राज्यात एक तरी कृषी विद्यापीठ असावं अशी शिफारस केली गेली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षकांचं वेतन वाढवून, त्यांना योग्य प्रशिक्षण देऊन त्यांचा सामाजिक दर्जा उंचावण्यावरही विशेष भर देण्यात आला. अर्थात कोणताही मोठा बदल काही दूरदृष्टी असलेल्या व्यक्तींशिवाय शक्य होत नाही. मग कोण होते या ऐतिहासिक धोरणाचे शिल्पकार? चला आता आपण त्या प्रमुख व्यक्तींबद्दल जाणून घेऊया ज्यांच्या विचारांनी आणि परिश्रमांनी या दस्तऐवजाला आकार दिला. ह्या धोरणाचे खरे शिल्पकार मानले जातात डॉक्टर जे.पी. नाईक.
ज्यांना भारतीय शिक्षणाचे पितामह असंही म्हटलं जातं. त्यांच्यासोबतच आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर DS कोठारी, तत्कालीन शिक्षण मंत्री डॉक्टर त्रिगुणा सेन आणि या धोरणाला राजकीय पाठबळ देणाऱ्या पंतप्रधान इंदिरा गांधी या सगळ्यांचंच योगदान खूप मोलाचं होतं. धोरण तर बनलं, लागूही झालं, पण त्याचे दूरगामी परिणाम काय झाले? जवळपास 50 वर्षांनंतर मागे वळून पाहताना आपल्याला यशाची बाजू दिसते की अपयशाची? चला याचाही आढावा घेऊया. ह्या धोरणामुळे काही खूप मोठे आणि सकारात्मक बदल झाले. शिक्षण हा विषय राज्यसूचीतून समवर्ती सूचीत आला, ज्यामुळे केंद्रालाही शिक्षणाबाबत कायदे करण्याचा अधिकार मिळाला. NCERT सारख्या संस्थांमुळे अभ्यासक्रमात एक समानता आली आणि देशभरात शाळांचं जाळं विस्तारल्यामुळे साक्षरतेचा दरही लक्षणीय वाढला. या धोरणाने निधीसाठी एक अत्यंत महत्त्वाची, खरं तर क्रांतिकारक शिफारस केली होती. आणि ती शिफारस म्हणजे देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या म्हणजे GDPच्या 6% रक्कम ही शिक्षणावर खर्च केली पाहिजे. पण दुर्दैवाने ही एक अशी शिफारस होती जी कागदावरच राहिली. हे लक्ष्य आजपर्यंत आपण कधीच गाठू शकलो नाही. निधीची कमतरता हा तर एक मोठा अडथळा होताच, पण त्यासोबतच इतरही काही अडचणी होत्या. त्रिभाषा सूत्राला विशेषतः दक्षिण भारतातून, तामिळनाडूसारख्या राज्यांमधून प्रचंड विरोध झाला आणि व्यावसायिक शिक्षणाला आपल्याकडे नेहमीच दुय्यम दर्जाचं समजलं गेलं. त्यामुळे शाळांमधून होणारी विद्यार्थ्यांची गळती थांबवण्यात ते फारसं यशस्वी ठरलं नाही. मग या सगळ्या अपयशाच्या गणितानंतर आपण या धोरणाबद्दल काय निष्कर्ष काढू शकतो? याचा खरा वारसा काय आहे? थोडक्यात सांगायचं तर 1968चं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे आधुनिक भारताच्या उभारणीतलं एक अत्यंत निर्णायक पाऊल होतं. या धोरणाने फक्त एक प्रशासकीय चौकट नाही दिली, तर एक एकात्म, आधुनिक आणि आत्मनिर्भर राष्ट्र घडवण्याचं स्वप्न पाहिलं. आणि म्हणूनच यानंतर आलेल्या सगळ्या शैक्षणिक धोरणांचा पाया हे 1968चं धोरणच ठरलं. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न. 50 वर्षांपूर्वी आखलेल्या या धोरणाने जी दिशा दिली, जो पाया रचला, त्यामुळेच आज भारत जगात एक नॉलेज पॉवर म्हणजे ज्ञानशक्ती म्हणून ओळखला जातो का? यावर नक्कीच विचार करायला हवा. एक महत्त्वाची बाब म्हणजे या सादरीकरणात मांडण्यात आलेली संपूर्ण माहिती ही श्री अमित कुमार शिंगणे यांच्या संशोधनावर आधारित आहे. अशाच माहितीपूर्ण आणि सखोल विश्लेषणासाठी इतिहासावर बोलू काही या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या भागात.